चला मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चला नव्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही धारूर शहरातील मिरवणुकीचे काही दृश्य गणपती बाप्पाचे दाखवणार आहोत. बघा, हा शिवाजी चौकात पहिला गणपती आलेला आहे. बस स्टँडच्या समोर ढोल ताशाच्या गजरात बघा मुलं लेझिम खेळत आहेत. ही बघा मूर्ती, दोन्ही बाजूने रिद्धी सिद्धी आणि मध्ये गणपती. बघा छोट्या छोट्या मुली आहेत. हा शिवाजी चौकात आलेला पहिला गणपती आहे धारूर शहरामध्ये. बघा किती छान मूर्ती आहे. बाजूला शिवाजी चौक आहे. बघा ही लेझिम पथक, मुलं लेझिम खेळत आहेत. पलीकडे बस स्टँड आहे. ढोल ताशा वाजत आहे. फार जुनी परंपरा आहे लेझिम पथकाची. हा दुसरा गणपती आलेला आहे. बघा हे आमचा लहान मुलगा सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा आमच्या गल्लीतील लक्ष्मीनगरचा राजा, त्या गणपतीचं बघा समोर दृश्य दिसत आहे. हा सुद्धा शिवाजी चौकात गणपती येत आहे. यामध्ये आमचा एक भाऊ बसलेला आहे. दोन भाचे बघा मूर्तीला हात लावलेला आहे त्यांनी. हा दुसरा मुलगा आमच्या गल्लीतीलच आहे, सावंत म्हणून, तो गुलाल उधळीत आहे. ही धारूर शहरातील दृश्य बघा. ही धारूरची बाजारपेठ, ही दुकानं सजलेले आहेत. आम्ही परत एकदा छोट्या छोट्या मूर्तींचे दर्शन तुम्हाला घडवित आहेत. हा गणेश बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी आता फार गर्दी कमी झालेली आहे, कारण भरपूर लोकांनी गणेशाच्या मूर्ती घरी घेऊन गेल्या आहेत. बघा किती कमी गर्दी झाली. काही पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत. बघा मूर्त्या जास्त आणि ग्राहक कमी झाले आहेत. हा बघा पुन्हा आम्ही मूर्त्या एकदा दाखवत आहोत. बघा हा रेवणप्पा. बघा ह्यांच्या पण थोड्याशा छोट्याशा मूर्ती राहिलेल्या आहेत. हे आपले साधू आप्पा फार चांगला स्वयंपाक बनवतात. धारूरमध्ये बरेच ऑर्डर ते स्वीकारतात. परत एकदा नवीन गणपतीचं आगमन झालेलं आहे. बघा बजरंग गणेश मंडळ वाडरवाडी, ही सुद्धा मूर्ती खूप छान आहे मित्रांनो. बघा त्यांचं सुद्धा लेझिम पथक आहे समोर. बघा ही लहान लहान मुलं गणेश बाप्पाच्या मूर्तीसमोर किती आनंदात नाचत आहेत. छोटे छोटे मुली आहेत. हा नवक्रांती गणेश मंडळ, बऱ्याच वर्षापासूनची त्यांची प्रथा आहे. त्यांची सुद्धा खूप सगळ्यात वेगळी मूर्ती आहे मित्रांनो. बघा पूर्ण फुगे लावलेले आहेत, वरून कमान केलेली आहे. मंडळाच्या भक्तांनी पूर्ण पांढरे कपडे घातलेले आहेत. काही बाजूने शिव चौक, खूपच छान मूर्ती. इतर मूर्तींपेक्षा थोडी वेगळी मूर्ती होती मित्रांनो. बघा धारूरच्या शिवाजी चौकातलं वातावरण आभाळ आलेलं आहे. परत एकदा आमच्या लक्ष्मीनगरच्या राजाचं आगमन. बघा ज्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. बघा ही केज बघा आता ज्या ठिकाणी स्थापना करायच्या ठिकाणी त्या रोडला आडस रोडला लक्ष्मीनगरच्या राजाला ट्रॅक्टरमध्ये बसवलेलं आहे. आता मुलं खूप नाचत आहेत हलगीच्या तालावर. बघा खूपच छान मूर्ती आमच्या लक्ष्मीनगरच्या राजाची. बघा ही छोटे छोटे मुलं कशा नाचत आहेत हलगीच्या तालावर. बघा ही प्रेम मुलगा, बघा ही काळ्या पॅन्टवाला कसा नाचायला आहे. हे आमच्या भावाचा मुलगा शुभम. बघा ही गोविंद सावंत, आपण अति उत्साही कार्यकर्ता आहे. हा योगेश सावंत, हा सुद्धा गणेश भक्तीसाठी पूर्ण. हा बघा एक छोटा मुलगा पांढऱ्या कपड्यावर कसा नाचायला आहे. या आमच्या गल्लीतील गोटू उर्फ अथर्व शिंदे. नाचा जास्त येत नाही, पण तरी पण
नाचणाऱ्यांपेक्षा काही कमी नाही. बघा गुलाल कसे टाकायलेत गणेश भक्तांच्या अंगावर. बघा कसे सगळे गणेश भक्त भक्तीमध्ये पार बुडालेले आहेत. हा गोविंद सावंत आहा कसा नाचत आहे बघा. आहा 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 मज्जा कार्यकर्त्यांची. बघा गणेश भक्ताच्या आगमनासाठी किती आतुरतेने वाट पाहत होते ही भक्त. बघा कसे नाचायला लागलेत हलकीच्या तालावर. बघा कसे एकमेकांना घेऊन खुश आहेत सगळे. भरपूर आनंद घेत आहेत. बघा गणेश बाप्पाच्या आगमनाला पूर्ण गणेश भक्त खुश आहेत. पूर्ण गुलालाने भरलेले आहेत. बघा कसे नाचाय. हा बघा बिभीषण मोरे सुद्धा. बिभीषण मोरेला गोविंद सावंत. बघा ही आमचा बहिणीचा मुलगा. ही गोटू बघा कसा नाचायला आहे. डोक्याला गणेश बाप्पाची पट्टी बांधून. बघा ही युवराज कसा नाचायला आहे. ही चेतन अंधारे तुमच्या भावाचा मुलगा. तो काय जास्त काळ नाचायला दिसाय नाही. आता बघा ही बिभीषण मोरे नाचायला आलाय. बघा ही पांढरा गंजा मांडलेला कार्यकर्ता खूपच मस्तीत नाचत आहे. बघा कसे उत्साह भरलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये. बघा सांगायची गरजच नाही. हलकी वाजली की बरोबर. चला मित्रांनो बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. गणेश भक्त खूपच आनंद घेत आहेत. बाय.